मधुमेह म्हणजे काय, आर्टरीज गेट नॅरोड. ओके, टू कंट्रोल दिस यू नीड टू हॅव अँटीऑक्सिडंट्स. ओके, म्हणजे विटॅमिन ई, के, बीटा, कॅरोटीन वगैरे. दिस एन्श्युअर्स LDL इज रिड्यूस्ड and blockages are removed, and thereby blood pressure coming down. Yeah. So beta carotene, green vegetables, yellow red vegetables, पालक, मेथी, रताळी, ओके, चेरी, टरबूज, हे सगळं म्हणजे जे ज्या ज्या सीझनला मिळतं ना ते सगळं तुम्ही खायला पाहिजे. डोंट से की मला हे आवडत नाही. दॅट इज अ बॉटम लाईन. हे तुम्ही किती लक्षात ठेवणार हे सगळं ना. ते त्या त्या सीझनला जे जे बाजारात येतं ते सगळं तुम्ही आणायला पाहिजे आणि खाल्लं पाहिजे. सी विटॅमिन, लेमन, ऑरेंज, आवळा, मनुका, ओके, रॉ कोबी. आपण रॉ काही खात नाही आता, रॉ पचड्या खाल्ल्या पाहिजे, रॉ कोशिंबरी. ओके, ड्रायफ्रुट्स, बदाम, ग्रेन व्हेजिटेबल्स, विटॅमिन ई. ऑल्सो इट पोटॅशियम बेस्ड आयटम्स लाईक रॉ पीनट्समध्ये पोटॅशियम असतं, टरबूज, ओके, मिल्क, ड्राय वाटाणास. इट रॉ व्हेज, कोशिंबिरी ॲज मच ॲज यू कॅन इट. म्हणजे तुम्ही कोशिंबीर एक 25% तरी भाग ठेवला पाहिजे तुमच्या डाएटमध्ये. ताटामध्ये 25% कोशिंबीर, 50% भाजी आणि उरलेले 25% पोळी किंवा भात असं पाहिजे. दॅट इज आयडियल वे ऑफ डाएट फॉर मधुमेही और इवन अदरवाईज, सो दॅट युअर वेट इज अंडर कंट्रोल. कुक ऑन लो हीट. ओके, चुलीवरचं जेवण. ओके, ईट विदिन 3 hours ऑफ कुकिंग असं पुस्तकात म्हटलेलं आहे, डॉक्टरने म्हटलेलं आहे. टू गेट मॅक्सिमम न्यूट्रियंट्स नंतर मरून जातात. डू नॉट यूज ॲल्युमिनियम युटेन्सिल ॲज दे इम्पॅक्ट पाचक रस. ड्रिंक वाटर ओनली आफ्टर 30 minutes ऑफ फूड. नेवर ड्रिंक वाटर वाईल इटिंग. ईट व्हेरी स्लोली. ईट 50% ऑफ स्टमक कॅपॅसिटी. बी हॅपी व्हेन यू ईट. तेव्हा तुम्ही हॅपी राहायला पाहिजे. कुठेतरी व्हिडिओ बघताय, काहीतरी थिंक करताय, पेपर वाचताय, असं नाही पाहिलं पाहिजे. अन्नाला भजून खा म्हणायचे त्या आपले आई वडील. दॅट इज व्हॉट इज दे आर ट्राईंग टू टेल यू. अन्नाकडे बघा, प्रत्येक रस एन्जॉय करा, त्याचं ॲपियरन्स एन्जॉय करा, कलर एन्जॉय करा आणि टेस्ट एन्जॉय करा आणि ऑब्वियसली फ्लेवर एन्जॉय करा. डू नॉट टॉक वाईल यू ईट. दिस इज अनदर इम्पॉर्टंट गिव अवे. डू नॉट डू एनी हेवी एक्सरसाइज इमिडिएटली आफ्टर मील्स. ईट ओनली व्हेन यू बिकम हंग्री. ओके, तर हंग्री झाल्यानंतरच तुम्ही खायला पाहिजे, नाहीतर काय अर्थ नाही त्याच्यामध्ये. ओके, उगीच्या उगीच वेळ झाले म्हणून जेवायला बसण्यात काहीच पॉईंट नाही आहे. ओनियन्स, गार्लिक हॅज झिंक, सल्फर, मॅंगनीज. ओके, मेक्स आर्टरीज फ्लेक्झिबल. त्यामुळे BP-वाल्याने हे खाल्लंच पाहिजे. ओनियन, गार्लिक, झिंक, ओनियन अँड गार्लिक. या मशरूम्स अँड ग्रीन व्हेजिटेबल्स. ओके, मशरूम्स आपण खात नाही पण खायला पाहिजे. मशरूम इज गुड फॉर BP. बीन्स, मेथी सीड्स, कोबी, ओके, काकडी, धने विने, ओके, सगळं आपण खातो. हरभरा डाळाचं वरण. हे नॉर्थमध्ये हरभरा डाळीचंच वरण करतात. आपल्याकडे तूर डाळ जास्त वापरतात. आणि हरभराच्या डाळीचं पाणी, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. करेला हॅज इन्सुलिन. ओके, आणि ऑब्वियसली सम विटॅमिन्स अँड आयर्न. दही, पीनट्स, 1 मूठ एव्हरी डे. पीनट्स जर 1 मूठ खाल्ले तर 9 मधुमेह असं म्हणतो हा माणूस. बाकरू, डॉक्टर बाकरूचं पुस्तक आहे. ऑल्सो आर्टरीज इश्यूज गेट रिझॉल्व्ड बिकॉज ऑफ पीनट्स. टोमॅटो कीप्स वेट अंडर कंट्रोल, त्यामुळे टोमॅटो खा. या द बदाम अँड फ्रेश बटर मिल्क. लेमन, सोर फ्रुट्स गिव्ह एक्सायटेशन टू पाचक रस अँड पानक्रियाज. हे पहिल्यांदाच ऐकतो मी. एक्सायटेशन मी फक्त इलेक्ट्रिकल मोटरमध्येच ऐकलं होतं. पण लेमन आणि सोर फ्रुट्स गिव्ह एक्सायटेशन टू पाचक रस. ईट रॉ इन्स्टेड ऑफ कुक्ड फूड. ईट बेटल लीफ सुपारी विच इज क्रोमियम आणि गुड फॉर शुगर कंट्रोल. जुन्या काळी जो लोक विडा खायचे ना, तर सुपारी खायचे, तर सुपारीमध्ये क्रोमियम असतं, ते लिमिटेड खायचे. आणि बेटल लीफमध्ये पण, म्हणजे विड्याच्या पानातसुद्धा तेवढाच इम्पॉर्टन्स आहे टू कीप द शुगर अंडर कंट्रोल. त्यामुळे रोज आपले पूर्वज विडा खायचे रोज. त्याचं कारण हेच होतं की शुगर कंट्रोल करण्यासाठी. आता आपण सगळं सोडून दिलेलं आहे, कारण शहरामध्ये पानच मिळत नाही असं म्हणतात. मंडईत गेलं की सगळं मिळतं. ओके, नाही, व्हॉट यू डू नॉट ईट इज डू नॉट ईट शुगर. इट किल्स विटॅमिन्स. सॉल्ट मॅक्सिमम 10 to 15 grams पर डे. पिकल, पापड, मैदा. डू नॉट ओव्हर ईट कार्बोहायड्रेट्स. या ऑल्सो टेक लिमिटेड फॅट्स. डू नॉट ओव्हर ईट प्रोटीन्स. आणि डू नॉट ईट पुडिंग, ब्रेड, रेड मीट, ड्रेसिंग्स, बिस्किट्स, केक, कोल्ड्रिंक. या करणं अतिशय कठीण आहे, पण वाचा हळूहळू तुम्हाला याचे ओके इम्पॉर्टन्स कळेल. आता सगळं तुम्ही वाचा, आम्ही काय बोलत नाही. दीज आर ऑल इम्पॉर्टंट थिंग्स. ओके, 1 to 9. कढीलिंब, मेथी सीड्स, मेथीचे दाणे, कडुलिंबाची पानं किंवा चूर्ण पण मिळतं आयुर्वेदिक शॉपमध्ये. ते अर्धा चमचा रोज खा टू रिड्यूस शुगर कंट्रोल, असं पुस्तकात लिहिलं आहे. कडुलिंबाची पाने. ओके, 1 लंघन पर डे. दिस इज नॉट पॉसिबल. एव्हरीडे कच्ची कोबी, टार्टरिक ॲसिड असतं त्याच्यामध्ये. आणि 2 टोमॅटोज अर्ली मॉर्निंग विल रिड्यूस युअर वेट इन 2 months. नाचणी एव्हरी डे.
ईट लिक्विड्स अँड ड्रिंक सॉलिड्स. ओके, म्हणजे हळूहळू खा आणि ड्रिंक एकदम घटाघटा पिऊ नका. चव घेत घेत हळूहळू खाल्ल्यासारखं प्या. सो ईट लिक्विड्स अँड ड्रिंक सॉलिड्स. फार जुन्या काळची म्हण आहे आणि अजूनही ती ॲप्लिकेबल आहे. वेन अपसेट डू नॉट ईट. ओके, ईट ओनली आफ्टर कूल ऑफ. नाही तुम्ही वाटेल तेवढं खाऊ शकता जेव्हा तुम्ही रागात असता तेव्हा. सो डोंट डू दॅट. सगळ्यात डुएबल आहे ते मेथी दाणे आणि कडुलिंब पाने फॉर शुगर पीपल. बाकी लंगन बिंगन काय शक्य नाही आहे. नाचणी एव्हरीडे पण शक्य नाही आहे. ईट लिक्विड्स अँड ड्रिंक सॉलिड्स ऑल्सो यू कॅन डू. कॉन्सन्ट्रेट ऑन फूड. सो इंटलेक्ट इज यूज देअर अँड नॉट ऑन TV और म्युझिक और गप्पा. दिस अनदर इम्पॉर्टंट थिंग. युअर इंटलेक्ट किंवा तुमचं लक्ष जेवणावर पाहिजे, नॉट इन टेलिव्हिजन, सिरियल और म्युझिक और गप्पा. म्हणून मी जेवणाच्या वेळेला बोलत नाही. तर बायको म्हणते तुम्ही बोलत का नाही. ओके, वेट ऑटोमॅटिकली रिड्युसेस इफ यू डू नॉट ईट फॉलोइंग स्ट्रिक्टली. आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, चीज, चॉकलेट्स, वनस्पती, फ्राईड आयटम्स, पोटॅटो आणि शुगर स्वीट वगैरे वगैरे. वेट ऑटोमॅटिकली रिड्युसेस असं म्हणतात. या एक्सरसाइज मोस्ट इम्पॉर्टंट अँड इक्वली इम्पॉर्टंट अपार्ट फ्रॉम युअर फूड. Walk 20 minutes briskly. Your sugar will reduce 200 mg per 100 mile. What 100 minutes maybe. Yeah. Exercise after 2 hours after main meals. 2 तासानंतर व्यायाम करायला पाहिजे खाल्ल्यानंतर. Cold water bath every day. It improves nerves capacity to use sugar. This is important. You can do it for sure. Daily cold water bath थंडीमध्ये सुद्धा. And thereby reducing blood pressure. रक्ताभिसरण व्हायला तुम्ही रफ टॉवेल वापरायला पाहिजे. दॅट इज वॉट दे से. सो स्किन पण आहे का अवयव आहे हे आपण स्किनला अजिबातच लक्ष देत नाही. स्किन इज ऑल्सो वन ऑफ द ऑर्गन्स. ओके, विच नीड्स टू बी क्लीन्ड व्हिगरसली एव्हरी डे सो दॅट रक्ताभिसरण प्रॉपर होतं आणि सगळ्या अवयवांपर्यंत रक्त पोचतं. तेल मॉलिश आधी खूप करायचे, हल्ली आपण विसरलो आहे. तेल मॉलिश पण करून खूप हिताचं असू शकतं या तुमच्या प्रकृतीला. ठीक आहे, हे सगळं आयडियल थिंग्स आहेत. हे काय आपल्याला शक्य नाही करणं. सकाळी काय खा, संध्याकाळी काय खा, असं सगळं सांगितलेलं याच्यामध्ये. शेवटचं बघा, ईट 1 betel leaf एव्हरी डे. मंडेत जाऊन तुम्ही पानं आणायला पाहिजेत 50 फॉर मे बी 2 weeks फॉर एव्हरीबडी. मे बी 2 पानं, सकाळी 1 पान, संध्याकाळी 1 पान. दिस वॉज अ मेथड टू कीप शुगर कंट्रोल बाय आवर पेरेंट्स. त्याच्यामध्ये चुना इक्वली इम्पॉर्टंट आहे, काथ इक्वली इम्पॉर्टंट आहे, सुपारी पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. मेन थिंग इज betel leaf. लुक ॲट युअर चाइल्डहुड and what you were doing that time, what you were eating and what you eat now. Your body is programmed to eat what you ate then. लहानपणी जे खाल्लं ना ते जे तुम्ही खाल्लं तर तुम्हाला कमीत कमी आजार होतील. लंघन मोस्ट इम्पॉर्टंट एव्हरी मंथ वन्स तुम्ही करायला पाहिजे. ओके, तर हा आपला मोठा झाला व्हिडिओ पण तरी चांगला व्हिडिओ झालेला असं मला वाटतं. तुम्हाला सगळ्याचा फायदा होईल. तर हेल्थ म्हणजे फूड इज युअर मेडिसिनचा पार्ट 3 आपण कंप्लीट केलेला आहे. त्याच्यावर अंमल करा, परत बघा. मे ह्याच्यातले 2 पॉईंट जरी तुम्ही अंमलात आणले पुढच्या 2 वर्षासाठी तरी तुम्हाला इम्पॅक्ट दिसेल तुमच्या शुगरवर किंवा तुमच्या लाईफस्टाईल उत्तम करा. तुम्हाला नक्कीच तुमची तब्येत चांगली व्हायला मदत होईल. ओके, थँक्यू सो मच आणि पुढच्या भागात भेटू. गॉड ब्लेस यू.